तर नमस्कार मित्रांनो, आता मी वरच्या शेडमधून गुरं आणलेत आणि पप्पा सोडतात खालच्या शेडमधले गुरं. आणि काल कमेंट आली होती, ही रस्सी आहे ना तर खिलरील सध्याला हिची गरज आहे तर त्याच्यामुळे ठेवतात. आणि रस्सी इथं वेस्नीला आणि मोरकीला दोन्हीला बांधलेली असते, तर त्याच्यामुळं गुरांचे पाय पडले एवढं तर मोरकीपासून सोडू का. बघा कालच कमेंट आली होती की ही दोरी नको हिला म्हणून, म्हणजे दुसऱ्या गुरांचा पाय पडला ना तर इथं ओढ बसतो एसनी मोरकीला. तशी मोरकीला दोरी होती, एसनी मोरकीला दोन्हीला, पण आज इथल्या दोरीपासून सोडायला सांगितले पप्पांनी तिला. आणि कसं सुरुवातीला लागते गरज त्याच्यामुळे ती जरा कंट्रोल होते. दुसऱ्या गुरांचा मागं पाय पडला ना दोरीवर मग जरा दम्माने चालते, नाही तर ती खिलेरीले फास्ट चालते. त्याच्यामुळे तेवढं गरज आहे. सीता गेली समोर चारायला आणि शिवश्रीने ते मागून चाललेत. आज लय मज्जाला आले. हिरे गप ना हो तिकडे. आज तो लय वेळ झालं मज्जाला आलाय, सारखं मलाच मारित. गप ना हिरे जाय तिकडे गप. चला तेवढी वाईट सवय मारित मला. आता सुटला मोकळा, थोडा पाय मोकळा करून येईन आता. पण होतं काय, आपल्या शेतात तिकडं पांढऱ्या नाही आहेत ना तर त्या गुरांच्या पायाने लगेच फुटतात. चल इकडे हिरे ये, हिरे इकडे चल, इकडे माझ्याकडे हिर्या गेलं. पण गायच नाही जागेवर, तो कुठं जाईन, बैलापासून परत येईन. इथं तळ्यावरची मोटर चालू आहे आणि पलीकडं आपला बोरवेल चालू आहे. आता शेवटचा टप्पा भिजवायचा चालू आहे बन्सी गव्हाचा. आज बन्सी गहू भिजवून होईल. आज लय अवतर झालं बरं माझं काम. आणि चिमण्या बैलासाठी आणली ऊसाची कुट्टी. ऊस आणि गवत दोन्ही मिक्स आहे, म्हणजे ऊसाच्याच रानातलं गवत आणलंय. कुट्टी करून बघतो ना खात्यात का. खातेल आता नवीन आहे ना कुट्टी, तर त्याच्यामुळे ऊसाची कुट्टी तरी खात्यात. हे पण खातोय. तर मित्रांनो आता ही गुरं आले चरून. मी घरच्या गुरांचं तर सगळं काम केलंय. हिरेला वगैरे सगळ्यांना पाणी पाजून झालंय. का बरं, चल ना पटपट.